नमस्कार शासन जी आहे युट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्त्याबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। चला सुरू करूया। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना प्रलंबित असणारा 4% डीए तसेच सेवानिवृत्तीची वय 60 वर्ष करण्याबाबत राज्य शासनाच्या दिनांक 27 जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्यातील राजपत्रित अधिकारी महासंघाची तसेच राज्य शासकीय कर्मचारी महाराष्ट्र या संघटनाची राज्याचे मुख्यमंत्री यांच्या समेत बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीमध्ये वरील मुद्दा अधिक लक्षवेधी ठरला आहे। या मुद्द्यावर राज्य मुख्य सचिव यांनी याबाबत राज्य शासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून सदरची बाब ही धोरणात्मक असल्याने त्याबाबत प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात असे नमूद करण्यात आले आहेत। राज्याचे पावसाळी अधिवेशन दिनांक 27 जून पासून सुरू होत असल्याने सदर अधिवेशनाच्या अनुषंगाने राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य मुख्य सचिव यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे। यावर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे। सेवानिवृत्तीची वय वाढ। सेवानिवृत्तीची वय 60 वर्ष करण्यास राज्य शासन सकारात्मक असल्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते, परंतु काही जणांचा सदर निवृत्ती वय वाढविण्यास विरोध असल्याने सेवानिवृत्ती वय वाढीवर राज्य शासनाकडून नेमका कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। नुकतेच राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन निवृत्ती वय 60 वर्ष करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच डीए मधील तत्काळ वाढ करण्याची मागणी केली असता यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन माननीय मुख्यमंत्री यांनी दिले आहे। तसेच विधानसभा निवडणुकी तोंडावर आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकडे राज्य सरकारचे लक्ष असेल। महागाई भत्ता वाढ। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4% प्रमाणे वाढीव महागाई भत्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागू केला जाणार आहे, परंतु राज्यातील काही भागामध्ये आचारसंहिता सुरू असल्याने सदर डीए वाढीबाबतचा निर्णय प्रलंबित ठरला आहे। यावेळी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे। कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी। केंद्र सरकारकडून डीए वाढीबाबतच्या निर्णयानंतर राज्य शासनाकडून तब्बल 4 ते 6 महिन्यानंतर डीए वाढीचा निर्णय घेतला जातो, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी दिसून येते। तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता 50% आणि सेवानिवृत्तीची वय 60 वर्षाबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।